वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जी काही मॅट्रेस आम्ही ॲमेझॉनवरनं ऑर्डर केली होती ना ती आली होती आणि सध्या ना ॲमेझॉनचे पार्सल यायला ना खूप डिले होतं आहे। बहुतेक त्यांच्या ना कुरिअरवाल्यांचा प्रॉब्लेम आहे। कुरिअर सर्व्हिस ज्या आहेत ना ती ॲमेझॉनची म्हणजे सध्या तरी ना असं सर्व्हिस ते व्यवस्थित नाही देते कुरिअरवाले। खूप दिवस झाले आम्हाला ऑर्डर करून आणि काल ती आम्हाला मिळाली होती। त्यानंतर त्रिशाचा अभ्यास चालू होता आणि इथे ना ट्रीटमेंटचा चार्ट मी सध्या ना ट्रीटमेंट घेते आहे। ब्लॅक हेड्स खूप झाले आहेत माझ्या डोळ्यांखाली। आधी एकदा घेतली होती पण ती मध्येच मी स्किप केली, माझ्याकडनं गोळ्या खाल्ल्या जात नव्हत्या काही नाही। मग त्यामुळे आता ना मिस्टरांनी मला असं एक चार्ट करून दिला आहे आणि बोलले की तो असं समोर लाव आणि रोज गोळी घेतल्यानंतर ना तिथे टिक करायची ॲटलिस्ट। मग ते तिथे टिक केल्यानंतर तरी म्हणजे ॲटलिस्ट घेणं होईल गोळी आणि समजेल का कधी स्किप झाली ते। म्हटलं ठीक आहे। त्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि मला आज करायची होती दुधी भोपळ्याचे थालीपीठ। थालीपीठही म्हणू शकता तुम्ही आणि परोठेही म्हणू शकता। कारण कसं ना दुधी भोपळ्याची भाजी ना म्हणजे कोणी खात नाही, शक्यतो लहान मुलं पण नाही खात आणि मोठे माणसं पण शक्यतो नाही खात, कोणाला आवडत नाही। मग त्यामुळं मी काय करते, आमच्याही घरात नाही खात भाजी, मग मी काय करते अशी थालीपीठ किंवा परोठे करत असते दुधी भोपळ्याचे। कारण भोपळा खाल्लेला हा खूप चांगला असतो। ॲटलिस्ट थालीपीठ करते तर त्यामुळे तरी तो आपल्या पोटात जातो। मग त्यामुळे मी अशी भोपळ्याचे थालीपीठ करण्यासाठी भोपळा छान असा धुवून घेतला होता आणि त्याची सालं काढून घेतली होती। भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर मी भोपळा असा छोटा छोटा कट करून घेतला आणि छान तो असा आहे ना बारीक करून घेतला। भोपळा बारीक केल्यानंतर मी त्यामध्ये ऑनियन ॲड केला। तुम्ही अजून भाज्याही ॲड करू शकता, याच्यामध्ये कॅरेट ॲड करू शकता, कोथिंबीर ॲड करू शकता, पण मी फक्त ऑनियन ॲड केला होता इथे। ऑनियन आणि लसूण आणि मिरचीची थोडी पेस्ट ॲड केली होती। त्यानंतर ओवा आणि जिरा, थोडी हळद ॲड केली होती आणि थोडे मेथीदाणे ॲड केले होते मी त्यामध्ये। आणि इथे मी पीठ आहे ना गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे, कारण ज्वारीच्या पिठाला कसं ना असं चिकटपणा असतो तर थालीपीठ खूप छान असे म्हणजे होतात। तर मी इथे 2 पीठ घेतले होते। तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे बाजरीचंही पीठ घेऊ शकता आणि छान असं मी इथे थालीपीठचं पीठ तयार करून घेतलं होतं। त्यानंतर ते 5 मिनिट छान असं व्यवस्थित होण्यासाठी ठेवलं आणि ते कॉटनचा कपडा मी यूज केला आहे। कॉटनचा कपडा थोडा ओला करून घेतला आणि थालीपीठ छान असे थापून घेतले। आणि लहान मुलांना ना म्हणजे मी माझ्या त्रिशावरनं सांगते, तिला तर फार आवडतं भोपळ्याचे थालीपीठ। तर तुम्ही म्हणजे एकदा ट्राय करा आणि देऊन बघा, छान आवडीने खातात मुलं। ॲटलिस्ट तेवढंच त्यांच्या पोटात तरी जातं। आणि त्रिशाला गरम गरमच मी खाण्यासाठी दिले होते, कारण ते गरम गरमच खूप छान लागतात थालीपीठ खाण्यासाठी। थालीपीठ सोबत तुम्ही असं केचपही घेऊ शकता आणि दही पण घेऊ शकता। मी शक्यतो केचप मी अवॉइड करते, देत नाही तिला, तर मग मी दही सोबत तिला खाण्यासाठी दिले होते। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।